माय लॉर्ड, ही मालमत्ता बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आली आहे. माझ्या अशिलानं तिच्या अधिकारांचा त्याग केलेला नाही. ही कागदपत्रे ते सिद्ध करतात. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, हक्कसोड पत्राच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा गफलत होते आणि हक्कसोड पत्राच्या बाबतीमध्ये हक्क सोडल्यानंतर सुद्धा पुन्हा कुटुंबातील महिला असतील किंवा बहीण असेल तर त्यांची नावे मिळकतीच्या उतार्यावर लागतात आणि पुन्हा त्यांना हक्क प्राप्त होतात. आता आपण असे म्हणाल की एकदा हक्क सोडल्यानंतर परत पुन्हा कसे हक्क प्राप्त होऊ शकतात? हक्कसोड पत्राचा दस्त तर रजिस्टर आहे आणि रजिस्टर हक्कसोड पत्राचा दस्त असताना सुद्धा करून दिलेला असताना एखाद्या भावाने दिलेला असेल, एखाद्या बहिणीने दिलेला असेल तर पुन्हा त्यांना हक्क कसे मिळतील याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की कुटुंबाची एखादी जमीन असते, एखादी घरजागा असते, तर त्यातील कुटुंब प्रमुख जे असतात, आपण एक उदाहरणासाठी घेऊया की त्याच्यातले जे कुटुंब प्रमुख असतात ते दुर्दैवाने मयत होतात आणि ते मयत झाल्यानंतर वारसा हक्काने त्यांच्या सर्व वारसांची नावे त्या मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवर लागतात. म्हणजे शेतजमीन असेल तर 7/12च्या उतार्यावर लागतात. जर घर जागा असतील तर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी लागतात. सिटी सर्वेला लागतात. जेवढे वारस आहेत ते, आता वारसामध्ये त्यांची पत्नी असते जे मयत व्यक्ती झालेले आहेत आणि त्यांची मुलं आणि मुली असतात. आपण उदाहरणासाठी असं घेऊया की एक ए नावाचे व्यक्ती आहेत, तर त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या हिश्श्याबद्दल कोणत्याही प्रकारचं दस्त न करता ते मयत झाले. ते मयत झाल्यानंतर वारसा कायदा लागू झाला. त्यांना पत्नी आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर त्या मिळकतीमध्ये वारसा हक्काने त्या तिघांचे 3 हिस्से झाले. आता 3 हिस्से झाल्यानंतर मुलगी जी आहे ती सुस्थितीमध्ये असते, सेटल फॅमिलीमध्ये असते, भरपूर खर्च केलेला असतो. त्यामुळं त्यावेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये मुलगी जी आहे ती भावाच्या नावाने, आपण उदाहरणासाठी ही केस असं पद्धतीनं घेतोय की उतार्यावर तिघांची नावं राहिली. म्हणजे आई आहे, मुलगी आहे आणि मुलगा आहे, म्हणजे बहीण भाऊ आणि आई. तर यांची नावं मिळकतीच्या पत्रिकेवर असतात. आपसात तडजोड होते, काही देणं घेणं रक्कम होते, कधी कधी प्रेमापोटी असेल तर बहीण जी आहे ती स्वतःचा 3रा हिस्सा जो आहे तो भावाच्या नावाने किंवा आईच्या नावाने सोडून देते. म्हणजे रिलिंग्विशमेंट डीड करून देते, रजिस्टर रिलिंग्विशमेंट डीड. हक्कसोड पत्र, अगदी रजिस्टर हक्कसोड पत्र सुद्धा करून दिलं जातं. आता त्या रजिस्टर हक्कसोड पत्रामध्ये दस्तामध्ये काय लिहिलेलं असतं की ही अमुक अमुक मिळकत आमची वडिलार्जित आहे, ती यांच्या नावावर होती, ते माझे वडील होते, ते या तारखेला मयत झालेले आहेत, ते मयत झाल्यानंतर वारसा हक्काने आमच्या तिघांची नावे लागलेली आहेत आणि त्या मिळकतीमध्ये माझा 1/3 हिस्सा आहे आणि तो 1/3 हिस्सा जो माझा आहे अविभक्त, म्हणजे ज्याचं वाटप झालेलं नाही, तो अविभक्त हिस्सा हा मी माझ्या भावाच्या नावे किंवा माझ्या आईच्या नावे सोडून देत आहे. आणि त्या बहिणीने तो जो त्यांचा 3रा हिस्सा असतो तो ज्याच्या नावाने करून दिला त्या व्यक्तीचे 2 हिस्से होतात आणि जे उर्वरित हिस्सेदार आहेत त्यांचा 1 हिस्सा शिल्लक राहतो. आता प्रश्न हा इथं बहिणीच्या हिश्शापुरता संपला की रजिस्टर हक्कसोड पत्राचा दस्त दिला, पुन्हा बहीण वारस होते. कोणाची? तर आईची. ती कशी काय? आपण म्हणाल की बहिणीने तर हक्कसोड पत्र करून दिलेलं आहे, मग बहिणीला पुन्हा हिस्सा कसा मिळेल? तर खरा प्रश्न हा इथं आहे, तो म्हणजे बहिणीने जो हक्क सोडून दिला तो बहिणीला जो इक्वल शेअर आलेला होता, वडिलाच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने वडिलांचे वारस म्हणून जो शेअर आलेला होता त्याचं बहिणीनं हक्कसोड पत्र करून दिलेलं असतं. मग उदाहरणार्थ आपण घेऊया की भावाच्या नावाने सोडून दिले, तर त्या मिळकतीमध्ये भाऊ हे 2 हिश्श्याचे मालक होतात आणि आई ही एका हिश्श्याची मालक असते 3 हिश्श्यापैकी. जर आईने तिच्या हयातीमध्ये त्या मिळकतीच्या तब्दिलीबाबत काही दस्त केला नाही किंवा त्या मिळकतीची विल्हेवाट कशी लागावी, ती कुणाला मिळावी याबद्दल जर काही दस्त केला नाही आणि आई इंटेस्टेट मयत झाली, म्हणजे कोणताही मृत्यूपत्र न करता मयत झाली, कोणताही तब्दिलीचा दस्त न करता मयत झाली आणि आईच्या नावावर मिळकत तशीच राहिली, तर आईच्या मृत्यूनंतर पुन्हा वारस म्हणून बहीण लागू शकते आणि बहिणीला आईचा जो तो 3रा हिस्सा होता
त्या तिसऱ्या हिश्श्यामध्ये पुन्हा अर्ध्या अर्धा म्हणजे 1/2 शेअर जो आहे तो मिळू शकतो. कारण जे आपण या चर्चेच्या पहिल्या काही मिनिटामध्ये जो आपण ऐकलं, बहिणीनं हक्क सोडपत्र जे दिलेलं आहे ते कशाचं दिलेलं होतं, तर बहिणीने स्वतःच्या 1/3 हिश्श्याचं दिलेलं होतं. परंतु आईच्या मृत्यू पश्चात वारस म्हणून बहिणीला जे हक्क मिळणार आहेत, जे भावाच्या बरोबरीने मिळणार आहेत ॲज अ लिगल हेअर म्हणून, तर त्याच्याबद्दल तर बहिणीने कोणतेच हक्क हिस्से सोडलेले नव्हते. तर त्यामुळं ते बहिणीचे हक्क तसेच राहतात. तेवढा हिस्सा बहीण पुन्हा पार्टिशन मागू शकते. त्यामुळे जेव्हा आपली कधी अशी सेटलमेंट होईल, आपल्याला काही हक्कसोडपत्र करून घ्यायचं असेल किंवा आपण काही रक्कम देणार असाल हक्कसोडपत्राच्या बदल्यात, आपण एक उदाहरण घेतलं बहिणीचं, हीच गोष्ट भावाच्या बाबतीत पण होऊ शकते की भावाने दुसऱ्या भावाच्या नावाने हक्कसोडपत्र करून दिलं. जनरली महिलांचं हक्कसोडपत्र करून घेतलं जातं, म्हणून आपण उदाहरणासाठी हे अशा प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कुणाचंही घेतलेलं असेल तरी. तर जेव्हा आपण हक्कसोडपत्र करून घेता त्यावेळी 2 गोष्टी आहेत की पहिल्यांदा आपण हक्कसोडपत्र करून घेत असताना आपण त्यांच्या स्वतःच्या हिश्श्याचं घेतो आणि ज्यांना दिलं त्यांचा हिस्सा वाढतो. परंतु जर आई असेल किंवा वडील असतील आणि त्यांना एखादा हिस्सा असेल आणि त्यांनी जर त्यांच्या हिश्श्याच्या मिळकतीबाबत काय कोणता दस्त करून ठेवलेला नसेल की ती मिळकत कोणाला मिळावी आणि मिळकत तशीच राहिली आणि ते मयत झाले दुर्दैवाने, तर त्यांचे वारस म्हणून पुन्हा हे क्लास 1 हेअर असल्यामुळं वर्ग 1 मधील हिंदू लॉ प्रमाणे वारस असल्यामुळे बहिणीला सुद्धा पुन्हा जे हिस्सेदार होते 1/3 हिश्श्याचे उदाहरणामधील या केसमधील, तर त्यांच्या हिश्श्यामध्ये पुन्हा हिस्सा मिळतो. त्यामुळे आपल्याला जर हक्कसोडपत्र करून घ्यायचं असेल तर पूर्णतः हक्कसोडपत्र करून घेतलं पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये बराच वेळा प्रश्न पडतो की मी तर हक्क सोडून घेतलेले होते, मी काही रक्कम सुद्धा दिलेली होती, रजिस्टर हक्कसोडपत्राचा दस्त झालेला होता आणि पुन्हा ह्याच्यामध्ये हक्क कसे निर्माण झाले आणि पुन्हा वाटप कसं मागता येईल, तर त्या प्रश्नाचं हे उत्तर होतं. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि जर का माहिती आपल्याला आवडलेली असेल, आपण कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं आणि स्टारचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला जरूर फॉलो करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.